नमस्कार. डिवाइन ट्रेल्स मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुंगारली परिसरात वसलेले हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धेचे स्थान बनलं आहे. आज आपण भेट देणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य लोणावळ्यातील एका भव्य, शांत आणि आध्यात्मिक स्थळाला. श्री नारायणी धाम मंदिर. या मंदिराची संकल्पना 1990च्या दशकात मांडण्यात आली आणि त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मंदिराची उभारणी करण्यात आली आणि मे 2002 मध्ये येथे नारायणी देवीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढे संपूर्ण मंदिर संकुलाचा विस्तार झाला आणि हे ठिकाण भाविकांसाठी अधिक सुविधा असलेले धार्मिक केंद्र बनले. इथे आल्यावर सर्वात आधी जाणवतं ते म्हणजे शहराच्या गोंगाटापासून दूर मिळणारी शांतता. श्री नारायणी धामची मुख्य देवता म्हणजे नारायणी देवी. राजस्थानमध्ये ज्या देवीला राणी सती किंवा प्रेमाने दादी म्हणून ओळखलं जातं, श्रद्धेनुसार देवीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं आणि तिच्या कृपेने जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या बाहेरील भागांवर उंच शिखरे आणि सुंदर रचना दिसून येते. रात्रीच्या वेळी मंदिरावर केलेली जाणारी रोषणाई या ठिकाणचं सौंदर्य अनेक पटीने वाढवते. या मार्गावरील सुंदर कारंजे आणि मध्यभागी असलेली भगवान शंकराची ध्यानस्थ प्रतिमा भक्तांना काही क्षण शांत बसायला भाग पाडते. मंदिराच्या मुख्य भागात पोहोचण्यासाठी संगमरवरी पायऱ्यावर चढून जावं लागतं आणि त्यानंतर उलगडतं या मंदिराचं दिव्य सौंदर्य. सभा मंडपात प्रवेश करताच दिसतं भव्य नक्षीकाम, प्रत्येक स्तंभावर कोरलेलं कोरीव काम, फुलांची रचना आणि धार्मिक प्रतीके. संपूर्ण परिसरात जाणवणारी प्रसन्नता अनुभव वेगळाच बनवते. सभामंडपाच्या एका बाजूला सिद्धिविनायकाचं मंदिर तर दुसऱ्या बाजूला सालासर हनुमानाचं गर्भगृह. दोन्ही ठिकाण फक्त शांतपणे दर्शन घेताना दिसतात. मुख्य गर्भगृहात सुवर्ण मखमरामध्ये प्रतिष्ठित आहे नारायणी देवीची भव्य मूर्ती. सुमारे 8 फूट उंचीची ही मूर्ती आहे. अखंड संगमरवरी पाषाणातून तयार करण्यात आली असल्याचं सांगितलं जातं. देवी सिंहावर आरूढ रूपात विराजमान आहे आणि मंदिरातील प्रकाश, सजावट आणि वातावरण दर्शनाचा अनुभव आणखी दिव्य बनवते. नारायणी धाम मंदिरात छतावर असलेली राजस्थानी शैलीतील सुंदर, अतिशय काचेच्या बनवलेल्या तुकड्यातून बनवलेले सौंदर्य अतिशय लोभस वाटते. बघताना कल्पना विलास जाणवते. अतिशय सुंदर बारकावाने बनवलेले हे चित्र डोळ्याला अधिकच खुलवते आणि बघायला भाग पाडते. या मंदिर संकुलात
अनेक उपवास्तूही आहेत. यज्ञशाळा, जिथे विविध धार्मिक विधी होतात. गोशाळा, जिथे गायीचं संगोपन केलं जातं. सत्संग भवन, जिथे हजारो भाविक एकत्र बसून शकतात आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची सोय देखील उपलब्ध आहे. वर्षभर येथे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. नवरात्रीमध्ये देवीचा विशेष शृंगार, गणेशोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दीपोत्सव आणि विशेष धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. मुख्य प्रवेश मार्गावरून पुढे जाताना दोन्ही बाजूंना सुंदर बागा दिसतात. देशी आणि विदेशी फुलझाडांनी सजवलेला हा परिसर मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. मंदिरातील दैनंदिन आरती आणि पूजा विधींमुळे येथे सातत्याने भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतं. पहाटेपासून रात्रीपर्यंत भाविक दर्शनासाठी येत असतात. जर तुम्ही लोणावळ्याला फिरायला जाणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या, कारण इथे फक्त मंदिर नाही तर मनाला शांत करणार आणि भक्तीचा अनुभव देणारा एक सुंदर प्रवास आहे. व्हिडिओ आवडला असेल तर डिवाइन ट्रेस मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या धार्मिक प्रवासासोबत. जय माता दी.